नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब सेलगर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणायचे की मला असे नेते पाहिजेत की त्यांच्या कार्यकर्त्याला सांगतील की तुझं काम होणार नाही, आणि मला असे अधिकारी पाहिजेत की ते लोकांना सांगतील तुमचं काम होत नसेल तर घ्या इकडं, आम्ही ते नियमात बसून करून देऊ. परंतु आता अलीकडे आपण जर बघितलं तर हे उलट होऊ लागलेलं आहे. अधिकारी कुठंतरी काम अडवतात आणि त्या ठिकाणी ते सामान्य लोक नेत्याकडे जातात. नेता असणारे 10-5 रुपये आपलं ते त्याच्या 10-5 मतांसाठी तो कुठलंही अनलिगल काम असू द्या, कसलंही असू द्या, तो करायला असणारा त्या अधिकाऱ्याला भाग पडतो. परंतु या सगळ्या गोष्टीला अपवाद म्हणलं तर आपण बघितलं असेल, आत्ताच अन्न आणि औषध प्रशासनच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे सरांची नियुक्ती झालेली आहे. बरं, नियुक्ती झाली आणि अवघ्या 24 तासांमध्ये या व्यक्तीने जे लोक भेसळ करतात, मग तुमचं तूप असेल, तुमचं दूध असेल, खवा असेल, आंबे असतील, केळी असेल, हे सगळे ह्याच्यातले जे काही पदार्थ आहेत, जे जीवन आवश्यक आपल्याला आहे शरीराला लागण्यासारख्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींमध्ये भेसळ, या भेसळ करणाऱ्यांच्या वरती असणाऱ्या थरे टाकायला चालू केल्या. बरं, आता हे तुकाराम मुंढे सर आले म्हणून हे झालं. याच्या अगोदर कसं असेल? मोकळा बाजार, कुणी बी या, काहीही करा. आता नुसत्या या व्यक्तीच्या भीतीमुळे रस्त्यावरती जवळपास कितीतरी क्विंटल खवासा लोकांनी फेकून दिलेला आहे अज्ञात व्यक्तीने. का? तर ते भेसळयुक्त होता. आणि इतकी दहशत असणारी यांची निर्माण झालेली आहे. अरे, असे जर प्रत्येक अधिकारी वागायला लागले, बरं यांना प्रसादही तसाच भेटतो. यांच्या जितक्या कार्यकाळ झाला यांचा त्याच्यापेक्षा यांच्या दुप्पट बदल्या झालेल्या आहेत. कारण हे भ्रष्ट लोक, भ्रष्ट नेते मंडळी, या लोकांना यांचा कारभार आवडत नाही. आता यांची बदली देखील आता काही दिवसात होईलच. आपण आज बघतो, यूट्यूबवर उघडा, तुम्ही फेसबुक उघडा, कुठलीही सोशल साईट उघडा, त्याच्यावरती तुकाराम मुंढे सरांच्या धाडी चालूच आहेत. आणि हा जर व्यक्ती या ठिकाणी राहिला तर निश्चितपणाने लोकांचं जे भेसळखोर आहेत, जे हे सेलिब्रिटी आहेत, त्यांच्यावर सुद्धा आता यांनी करडी नजर ठेवलेली आहे तुकाराम मुंढे सरांनी. का? हे अवलादी त्यांच्या 10-5 रुपयांसाठी लोकांना हे घ्या ते घ्या म्हणणार, भुलवणार. आणि त्या लोक बी मूर्ख लोक त्यांचं ऐकत असतात का? पण त्यांचं ऐकून असणाऱ्या त्या वस्तू खरेदी करायची, असं काहीही करायचं, कुठलीही त्याची शहंशाह करायची नाही. ते पतंजलीचे रामदेव बाबा असतील, त्याच्यावर सुद्धा कारवाई केली आहे. मग आता हे महत्त्वाचं आहे की हा व्यक्ती या पदावरती किती काळ राहू शकतो हे पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. अशा अधिकाऱ्याची खऱ्या अर्थानं सर्वांनाच गरज आहे.